या सगळ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सतर्क आहे। भारताने रणनीती आखली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पंतप्रधान मोदींची तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक सुरू। भारत पाकिस्तान तणावासंदर्भात महत्त्वाची बैठक। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित, तर सीडीएस प्रमुख सुद्धा बैठकीत उपस्थित असल्याची माहिती। सैन्य दलाचे प्रमुख पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती देत आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत 2 तास बैठक। वायुसेना प्रमुखांकडून राजनाथ सिंह यांना कारवाईची माहिती। गृहमंत्र्यांच्या बैठकीत सीआयएसएफ प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात माहिती दिली। बीएसएफच्या महासंचालकांसोबत सीमावर्ती भागातील सुरक्षेबाबत चर्चा। केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डांची आरोग्य मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक। भारत पाकिस्तान सीमेजवळील सर्व रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा। अणुयुद्धाची वेळ येणार नाही याची खात्री। भारत पाक तणावावर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचं वक्तव्य। परिस्थिती चिघळू देऊ नका, अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेचं आवाहन। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा भारत आणि पाकिस्तानच्या मंत्र्यांना फोन। हरियाणातील सर्व शासकीय कर्मचारी मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द, तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नाहीत। पंजाब सरकारकडून कंट्रोल रूमची स्थापना। भारतीय लष्करानं पाक सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या, तर सीमेवर भारताचं पाकला जोरदार प्रत्युत्तर। जम्मूच्या सांबामध्ये बीएसएफकडून 7 दहशतवाद्यांचा खात्मा। बीएसएफनं दहशतवाद्यांचा प्लान उधळला, व्हिडिओ ही समोर। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या नागरिकांवर नापाक असे हल्ले केले आहेत, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पाकिस्तानकडून चीनी विमानांचा वापर, तर चीनी सहमतीनंतर विमानांचा वापर केल्याचंही समोर। भारताविरोधातील कारवाईसाठी विमानं वापरली। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीरला पदावरून हटवलं, सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या हल्ल्याचा सीमावर्ती भागातील पूंछला मोठा फटका, तर इथली अनेक घरं, दुकानं आणि वाहनांचं पाकच्या हल्ल्यात मोठं नुकसान। नागरिकांच्या घरावरील पाकच्या हल्ल्याचा व्हिडिओ ही समोर। पाकनं केलेल्या हल्ल्यात पूंछमध्ये सुद्धा मोठं नुकसान झाल्याची जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची माहिती। पूंछमधील सामान्य नागरिक पाकच्या हल्ल्यात जखमी नागरिकांची ओमर अब्दुल्ला यांनी रुग्णालयात भेट घेतली। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून जखमी नागरिकांची विचारपूस, तर जम्मू काश्मीरच्या उपमुख्यमंत्र्यांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणाची पाहणी। गोळीबारात स्थानिकांच्या घराचंही मोठं नुकसान। पाकिस्तानच्या गोळीबारात कुपवाडा भागामध्ये अनेक घरांचं नुकसान। पाककडून होणाऱ्या हल्ल्यात कुपवाडामध्ये अनेक घरांचं आणि वाहनांचं नुकसान, काही नागरिकांचं स्थलांतर। उरी अखनूरसह राजौरीमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत। राजौरी आणि उरी भागामध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान। पाकनं सीमेवर केलेल्या गोळीबारात 2 भारतीयांचा मृत्यू, तर 4 जण जखमी। पूंछमधील 1 आणि उरीमध्ये एका भारतीयाचा मृत्यू। पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्कराचंही सडेतोड उत्तर। जम्मू आणि काश्मीरमधील गोळीबारात भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद। आंध्र प्रदेशातील भारतीय लष्कराचे अधिकारी मुरली नायक शहीद झाल्याची माहिती।